हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे. कितका कामाचा दिवस आणि त्याच्यामध्ये इतका राडा. हे बघा कसं इकडं पाणी सांडवलं, इकडं चहा ठेवलाय. कामं सांगितली की मुलांना नको असतं. वेदला फक्त सांगितलं होतं की दादा मला दूध काढून दे फ्रीजमधून, तर ते तर काही केलं नाही. मग मी चहा ठेवला, मग आला मी देतो दूध काढून, मी देतो दूध काढून. दूध काढायचं राहिलं बाजूला आणि बघा कसा उद्योग करतोय. चाकू घेतला आणि ते टरबूज कसं कापतोय, तो चाकू लागल काय, चाकू सहित डायरेक्ट तोंडात घातलं. मग दिले 2-3 फटके ठेवून त्याला. मी सांगितलं आधी चहा पी मग ते टरबूज खा. नाही नाही ऐकतच नव्हता. मग इतका जोडला ना त्याला. आज आज त्याने खूप मार खाल्लाय माझ्या हातचा. ते टरबूज कापतच बसला. मग शेवटी ना एक जोरात दणका दिला, मग ठेवला आणि पळाला तिकडं मार खायच्या धाकाने. तरी पण टोले खाल्लेच. तर मग बसला रडत रडत होतं. मग म्हणत होतं मला चहा नाही प्यायचा, मला टरबूजच खायचं, मला चहा नाही प्यायचं, मला टरबूजच खायचं. चहा घेऊन आली तरी मग त्याला सांगितलं तर तुला प्यायलाच लागेल, चहा ठेवलेला आणि तर वाया जाईल. मग चहा आणि बिस्किट घेऊन आले. त्यांच्या पप्पांनाही चहा दिला. श्री तर बसलेलीच होती खाली. तिला आधीचा राग आलेला होता. आणि हे बघा हिचं तोंड अजून वाकडंच आहे. नाहीच म्हणतोय चहा प्यायला. मग इकडून तिकडून कसा बसला आणि चहा प्यायला दिला. चहा वगैरे पिऊन झाला तर मॅडमने उद्योग केले. तिला पाणी घेता येत नव्हतं तरी ते माठात हात घालत होती पाण्यासाठी. मग रागवले तर तो ग्लासच भरलेला फेकून दिला आणि तिने त्रास देत सुटली आणि पळत सुटली. मग तिला धरलं आणि 2 टोले ठेवून दिले. ती पण आज आहे ना खूप दोघांनी मला त्रास दिला. आई पण घरी नव्हत्या, नगरला गेलेले. आहे बघा कसं पाण्याचा राडा करून ठेवला सगळं. मग ते तेवढं सगळं पुसून काढलं आणि मग बसलेच 2 मिनटं तर परत तिने पाणी सांडून ठेवलं. बघा परत पाणीचा राड. परत 2-3 टोले तिला ठेवून दिले. मग रडत बसली मी असं माझं तसं, मलाच मारतात, मला पाणी घेत नाही असं तसं. मग तिच्या बाप्पानी लस्सी आणली. लस्सी वगैरे प्यायला दिली तर नाहीच म्हणत होती मला तू मारलं, मला तू मारलं. रडतच बसली किती वेळ. ती लस्सीच घेत नव्हती. मग तिला सांगितलं मी दादाला देऊन टाकल. मग दादा तितक्यात आलाच होता. तर नाही नाही म्हणे माझी लस्सी मला द्यायची. तो माठ आहे ना खाली ठेवा म्हणे, मग मी त्याच्यातून पाणी घेईल आणि पेत काय झालं हिला. मग म्हटलं ठीक आहे बाई, उद्या तो माठ आहे ना आपण खाली ठेव. मग इकडून तिकडून तिला शांत केलं. मग तिचे पप्पा बोलले चला तुम्हाला आज गावात चक्कर मारून आणतो. मग आम्ही निघालो गावात जायला. तर मग हसायला लागली गावात जायचं नाव ऐकून. तिला फिरायला म्हटलं की खूप आवडतं. मग आम्ही बसलो गाडीवरती गजन. वेद काय आला नाही सोबत, बसला होता घरी. त्याची ओरल होती तर तो अभ्यास करत होता घरी. मग आम्ही मस्त फिरायला गेलो 3 जणं. गावामध्ये कसं गेलं का थोडं वेगळंच वाटतं. दिवसभर घरामध्ये आम्ही पण कंटाळून जातो आणि त्याच्यामध्ये ना संडे होता. तर मग यांनी आम्हाला फिरायला नेलं. मग आम्हाला वाटलं कुठं नेईल कुठं नेईल कुठं नेईल. पण त्यांनी मला नेलं शूज घ्यायला, कारण मला वर्कआउटसाठी शूजच नव्हते राहिलेले. मग शूज वगैरे घ्यायचे होते. मग त्यांनी मला नेलं चप्पलच्या दुकानामध्ये. दुकान भरपूर लांब आहे आमच्या घरापासून, पण मग आम्ही गेलो अशा फुटवेअर्स इथे. मग ते शूज घ्यायला पण मला चॉईस होत नव्हते. भरपूर सारे शूज असे बघितले. मग शेवटी हे बघा हे मला चॉईस झाली. कमेंट करून सांगा नक्की कसे वाटले तुम्हाला शूज. मी घातल्यावर तर तुम्हाला दाखवेलच. मग शूज वगैरे घेतलो आणि निघालो घरी. मग असा होता आजचा आमचा दिवस. आज माझा तर खूप चिडचिड, म्हणजे खूपच मला झाली, पण डोक्याला त्रास. आनंदही झाला शूजमुळं. आणि शूज घेतले आणि मग घरी आलो. मग असा आजचा दिवस आम्ही घालवला छानपैकी. सगळ्यांचे मूड ठीक केले. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. सबस्क्राईब, लाईक आणि